होतं आपलं भाळवणीमध्ये. तर तुम्हाला कसं वाटतं की बाबा कोरोना माझी सेंटर मंडळी चालू केलंय का होती, काय? मुलगा बी तिथं होता. म्हणजे तुमच्या घरचे होते म्हणा घरची तिथं? होती, स्वतःची माझी घरची अच्छा. होती. त्यांची देखभाल त्यांनी चांगली केलेली आहे, त्याच्यामुळे त्यांना काही धोका नाही आमचा. लंके साहेबांना अजिबात धोका नाही आमचा. तुमची मंडळीला कोरोना झालता त्यावेळेस तुम्ही विखे पाटलांची तुम्हाला अपेक्षा होती ना आपण निवडून दिला माणूस आहे. नाही, त्यांनी डोकून सगळं नाही बघितलेलं. हे व्हॅक्सिन आले त्यांनी काळ्या बाजार निघलेले आहेत. जे व्हॅक्सिन आणले होते त्यांनी काळ्या बाजार निघलेले आहेत. आणि लंकेंच्या कोरोना सेंटरमध्ये तुम्हाला काय खर्च बिर्च काय मागितलं? रुपया पैसे खर्च काय नाही. पैसे रुपया मागितले खर्च कुणी? नाही. 1 रुपया खर्च नाही. उलट ती नॉलेज नव्हती का, नॉलेज त्यांनी खायला लावलं, हां. सगळं हे करायला लावलं. तसं काय म्हणजे सगळी सोय होती थोडी. सगळी सोय होती. काय चिकन केलं का वाळूंमध्ये केलं का? वाळू सगळी काय होती. सगळं हाताने केलं. तर लोकांना यांनी मारलं, या सरकारने मारले, सरकारने मारलं. म्हणजे बीजेपी सरकारने मारलेले करा मला. त्यांनी पैसे करता लोक मारले. हा. अहो आपल्या महाराष्ट्रामध्ये अंत्यविधी झाला, पण उत्तर प्रदेश इकडे झाला का मला विचारा म्हणा. अंत्यविधी अशी नदीला लोक असे फेकून देत होती. नाही कोरोना सेंटरमध्ये निलेश लंकेने आहे ना ज्या देणग्या आल्या मदत आली ती मदत खाल्ली आणि अजिबात 1 रुपया नाही बिचारीने खाल्ला. सगळे गोरगरीबच वाटलेले आहेत. हा आणि ते त्यांच्यामुळं 6,000 लोक मेले म्हणले कोरोना सेंटरमध्ये. खरं आहे का? एक माणूस नाही मेला त्यांच्यामुळं. हे फक्त भाजपच्या सरकारमुळे मेले. तेवढे लोक मेला. आपल्या इथं 5 कोटी भारतातले भाजपने मारलेले आहेत. साहेबला मारल्याचं काही घेणं नाही देणं नाही. त्यांना मारलेलं काही घेणं नाही देणं नाही. आणि हे भाजपवाले मारणार नाही अजून. मारतील बी हे. डॉक्टर लोकांनी धंदा चालू करतो. त्या टायमाला पण का घेतलं का त्या माणूस मारला त्याने दिला का गणित आणि कोणा सांगायचं इकडे अशा कोरोना याला आता